जय शिवराय शेतकरी मित्रांनो, प्रयोगशील शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। जसं की तुम्ही थंबनेलमध्ये बघितलं असेल, आपण कपाशीमध्ये ग्लायफोसेटची फवारणी घेतलेली आहे। तर त्याचे प्रमाण किती घेतलेले आहे, कोणकोणते आपण तणनाशक वापरलेले आहे, त्याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर ही आपली कपाशी जवळपास 30 दिवस आपल्या कपाशीला झालेला आहे। सुरुवातीला आपण हिटवीट प्लस एजिल अशा 2 तणनाशकाची आपण कपाशीमध्ये फवारणी घेतलेली होती। मागील 5 ते 6 दिवसापासून आमच्या भागात भरपूर पाणी झालेलं आहे। त्यामध्ये डवरणी असेल, तण निंदणी असेल, कुठलेही काम 4 ते 5 दिवसापासून चालले नाही। त्यामुळे भरपूर तण आपल्या शेतात झालेले आहे। जर आता एवढे तण आपण मजुराच्या सहाय्याने जर नियंत्रण करायचे झाले तर आपल्याला भरपूर खर्च येणार होता। तर आपल्याला खर्च वाचवण्यासाठी आपण ग्लायसेल प्लस स्वीपॉवर अशा 2 तणनाशकाची सोबत फवारणी घेतलेली आहे। या 2 तणनाशकाची सोबत फवारणी मागच्या वर्षी मी सुद्धा घेतली होती। भरपूर चांगला रिझल्ट अशा 2 तणनाशक सोबत वापरल्यामुळे आपल्याला मिळतो। तर याचे प्रमाण आपण ग्लायसेल आपण 100 ml प्रतिपंप प्लस स्वीपॉवर 40 ते 50 ml प्रतिपंप अशाप्रमाणे आपण वापरलेले आहे। तर फवारणी करताना आपण टोपी लावून फवारणी केलेली आहे। कमी पॉवरमध्ये टोपी लावून अशा प्रकारे आपण शांततेत फवारणी केलेली आहे। कुठलाही आपल्या कपाशीवर तणनाशक उडणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। त्यामुळे आपण कमी खर्चात अशा प्रकारे आपण तण नियंत्रण करू शकतो। मजुरीचा जर विचार केला तर भरपूर खर्च आपल्याला आलेला असता। तर अशा प्रकारे आपण ग्लायसेलचा फवारणी केलेली आहे। असा एक प्रयोग आपण आपल्या शेतात केलेला आहे। तर आपल्याला याचा रिझल्ट कसा मिळतो ते तुम्हाला 3 ते 4 दिवसात व्हिडिओ करून मी सांगेलच। तर असे आपण नवनवीन प्रयोग शेतात करत असतो। शेतकऱ्यांचा खर्च कसा कमी होईल, उत्पन्न कसे वाढेल, असे नवनवीन प्रयोग आपल्या शेतात आपण करत असतो। हे जर तुम्हाला बघायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूला बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर आपल्याकडे पोहोचतील। तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशा शेतीच्या नवनवीन माहितीसाठी प्रयोगशील शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।